पुढची अपडेट मराठवाड्यामधून आदित्य ठाकरे आणि संजय राऊत आज नुकसानग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यावर आहेत आणि मराठवाड्यामध्ये पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालंय। संभाजीनगरमध्ये जाणारच आहे, त्यानंतर जालना, हिंगोली, परभणी आणि नांदेडमध्ये सुद्धा जाऊन ते पाहणी करणार आहेत। त्यामुळे सगळ्या पूर परिस्थितीचा आढावा आणि पाहणी आदित्य ठाकरे करणार आहेत। तर ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। आदित्य ठाकरे संभाजीनगर विमानतळावर पोहोचलेले आहेत आणि त्यानंतर ते मराठवाडा दौऱ्यावर असणार आहेत आणि नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधांवर जाऊन पाहणी सुद्धा करणार आहेत असंही कळतंय। तर आपण पाहतोय गेल्या 2 ते 3 दिवसांपासून मराठवाड्यामध्ये मुसळधार पाऊस पडतोय आणि त्यामुळे नेत्यांचे हे दौरे आणि ज्या शेतकऱ्यांचं पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे त्यांच्यासाठी आदित्य ठाकरे आणि संजय राऊत आज पाहणी दौऱ्यावर आहेत। ज्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे शेतांचं त्या ठिकाणी जाऊन ते पाहणी करणार आहेत। नुकतेच ते संभाजीनगर विमानतळावर पोहोचलेले आहेत आणि ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालंय त्या शेतकऱ्यांसाठी आदित्य ठाकरे काय भूमिका घेतात, त्यांना काय मार्गदर्शन करतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत आज पूर परिस्थितीची पाहणी करणार आहेत। बऱ्याच शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। तिथे एक लाईव्ह दृश्य आपण पाहतोय संभाजीनगरच्या विमानतळावरून। नुकतंच त्यांचं छत्रपती संभाजीनगर मध्ये आगमन झालेलं आहे आणि विमानतळावर ते पोहोचलेले आहेत आणि यानंतरचा त्यांचा दौरा सुरू होईल। आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांचा हा नियोजित दौरा होता। पूर परिस्थितीची पाहणी करणार आहेत आणि अनेक शेतकऱ्यांशी ते संवाद सुद्धा साधतील। नुकसानग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यावर असताना शेतकऱ्यांशी ते काय संवाद साधतात, काय भूमिका घेतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। थोडे बूम खालती घ्या म्हणजे चेहऱ्याचे तुमचे कॅमेरेच आपटतात एकमेकांना। मला असं व्हायला लागेल थोडं। शरद पवार त्यांचा स्टेटमेंट आला मुख्यमंत्री पदावरून, ज्यांचं संख्याबळ जास्त तर आपण पाहतोय आदित्य ठाकरे नुकतेच संभाजीनगर विमानतळावर पोहोचलेले आहेत। एकामेकांसाठी नाहीये ना आमच्या कोणासाठी आहे, ही लढाई महाराष्ट्राच्या हितासाठी आहे, महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी। आमचं हेच ध्येय आहे की हा महाराष्ट्रातून जे महाराष्ट्र द्वेष्टे आहेत हे ना पळवण्याचं आहे। आज देखील आपण पाहिलं असेल साधारणपणे 256 एकर एवढे सॉल्ट पॅन लँड्स, मिठागराची जागा, हे भूखंड सगळे देत आहेत अदानीला। मुंबई विकायला निघालेले आहेत। महाराष्ट्रात आपण पाहतोय सगळ्यांचे हाल कसे झालेले आहेत आणि म्हणून आमचं पहिलं हे ध्येय आहे ते हेच आहे की भाजपला पळवा। ठीक आहे ना, हे अंतर्गत चर्चेवर होईल। मुख्य गोष्ट हीच आहे, कोणी मुख्यमंत्री पदासाठी लढत नाहीये। आम्हाला सरकार ह्यासाठी बनवायचंय कारण जे महाराष्ट्र द्वेष्टे भाजप आहे त्यांना हद्दपार करायचं। ती चर्चा आम्ही करत राहू। बघा तुम्हाला अजून एक सांगतो, सीट शेअरिंगच्या वेळी खेचाताणी होणार, त्याच्यात असं कोणी वाटून घेऊ नका की काहीतरी तुटतंय, कारण खेचाताणी ही झालीच पाहिजे। नाही झाली तर कोणाची ताकद नाहीये। प्रत्येक सीट ही प्रत्येकाने मागितलीच पाहिजे, मगच आम्ही 288 सीटवर सगळ्यांना मदत करू शकू। आणि त्यामध्ये त्यांनी लाडकी बहीण योजनाचं संपूर्ण क्रेडिट हे राष्ट्रवादीला दिलंय आणि त्यांच्या ट्विटमध्ये फक्त अजित पवारांची लाडकी बहीण असा उल्लेख आहे, ना मुख्यमंत्री ना उपमुख्यमंत्री। आता दुसरे हाफ डीसीएम आणि जे घटनाबाह्य मुख्यमंत्री त्यांच्या ट्विटची वाट पाहूया, किंवा कॅबिनेटमधून आपल्याला ऐकायला येतच काय काय होतं तिथे। एक असं करतो, लेफ्ट राईट करतो। त्यांनी काल असं वक्तव्य केलं की उद्धव ठाकरे आम्हाला सोडून गेल्यामुळे लोकसभेला आम्हाला फटका बसला। भाजप पहिल्यांदा खरं बोलली। ठीक आहे, उद्या राहुल गांधी सांगलीत आहेत, उद्धव ठाकरे जाणार आहेत का? कारण महाविकास आघाडीचा नाही, मला उद्धव साहेबांचा कार्यक्रम माहित नाही। काय काय हो, अतिवृष्टी झालेली आहे, वादळी पाऊस होता, नुकसान खूप झालेलं आहे। त्या नुकसानीची पाहणी करायला चाललेलं आहे। माझ्यासोबत संजय राऊत साहेब आहेत, अंबादास दानवेजी आहेत, खैरे साहेब आहेत आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हीच आहे की सणावारी आता कुठे ना कुठेतरी
ह्या राजवटींनी मदत करणं आणि चांगली भरीव मदत करणं गरजेची आहे. पहिल्यांदा आपल्याला थोडं वाटत होतं, मागच्या आठवड्यातच माझा मराठवाडा दौरा होता तेव्हा आपल्याला वाटत होतं चांगला पाऊस झालेला आहे, पण आता जी अतिवृष्टी झाली आणि नुकसान झालं त्याला नुकसान भरपाई देणं गरजेचं आहे. आता मागणी म्हणजे पहिला आम्ही पाहणी करू, मगच त्याच्यावर मागणी करू. उगाचची काहीतरी आम्हाला मागणी करायची म्हणून नाही, राजकीय मागणी म्हणून नाही, पण निश्चित एक गोष्ट नक्की आहे की आपल्याला माहिती आहे सण येत आहेत, गणपती बाप्पाचा सण आहे, त्याच्यानंतर नवरात्र आहे. शेतकऱ्यांना आपल्याला मदत देणं गरजेचं आहे, खांद्याला खांद्याला उभं राहणं गरजेचं आहे, धीर देणं गरजेचं आहे. ही सगळी जी आता पंचनामे वगैरेची जी नियोजन असतं ते पंचनामे होत राहतात, प्रशासन आपलं काम करतं. मागच्याही 2 वर्षी आपण पाहिलं असेल जिथे गारपीट झाली, कुठे अवकाळी पाऊस झाला, दुष्काळाची परिस्थिती, या सगळ्या परिस्थितीमध्ये प्रशासन आपलं काम करत होतं. त्यांनी पंचनामे केले होते, पण कुठे 5 रुपयाचा चेक, कुठे 50 रुपयाचा चेक, असं होऊ नये ही आमची आग्रहाची मागणी राहील. सांगलीमध्ये उद्या राहुल गांधी येत आहेत आणि महाविकास आघाडीच्या प्रचाराचा नारळ तिथं वाढवलं जाईल असं बोललं जात आहे. नाही, आता नारळ अधिकृत इथे महाविकास आघाडीचं जेव्हा वाढवलं जाईल तेव्हा आपल्याला कळवण्यात येईल, कारण मागच्या आठवड्यात देखील महाविकास आघाडीची जी सभा होती तेव्हा पण सांगितलं होतं की आता नारळ फोडणार, आता हे होणार. असं नाहीये. जेव्हा अधिकृत सभा असतील महाविकास आघाडीच्या त्याच्यासाठी आम्ही सगळे येऊ. उद्याचा वैयक्तिक कार्यक्रम आहे त्यांचा. महामंडळाचा देखील संप आहे, महामंडळाचा संप आहे सणासुदीच्या काळामध्ये, त्याबद्दल आपलं काय? मला वाटतं कुठे ना कुठेतरी जे घटनाबाह्य मुख्यमंत्री त्यांनी बसून तोडगा काढावा, कारण लोकांना त्रास होऊ नये ही प्रमुख भूमिका. देखील दुसऱ्या बाजूला एससी जी संप होतोय त्या ज्या मागण्या आहेत त्या देखील मला वाटतं काही वर्षांपूर्वी. तर आदित्य ठाकरे मराठवाड्या दौऱ्यावर आहेत आणि या दरम्यान त्यांचं विमानतळावर नुकतंच स्वागत झालं. माध्यमांशी बोलत होते. यावर आपलं असंच लक्ष असेल.